आणि यानंतर पाहूयात काही मोठ्या घडामोडी। सुजय विखे यांच्यासाठीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेत सचिन घायवळ व्यासपीठावर होता। रोहित पवारांचा गंभीर आरोप। आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दाखवला व्हिडिओ। घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिटनंतर चुकीच्या अहवालामुळे निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला। कुणाचा आशीर्वाद होता, फडणवीसांची टीका। माझं म्हणणं मी शिंदेंना सांगणार, शिंदे फडणवीसांना पण हे पटत नाहीये, तरीही मलाच का टार्गेट करतात काय माहित। रवींद्र धंगेकर यांचा सवाल, मी तुमचा दुश्मन नाही, तुम्ही निलेश घायवळवर बोला। धंगेकरांचं हे वक्तव्य। गुन्हेगारी कमी करण्यासाठी मी आवाज उठवत असेल तर माझे नेते मला अडवणार नाही, धंगेकरांची प्रतिक्रिया। तर मी त्यांच्या बॉससोबत बोलेल। घायवळ प्रकरणात धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले आणि त्यानंतर फडणवीसांची ही भूमिका। आज पुण्यात एकनाथ शिंदेंना भेटणार, शिंदेंजवळ माझी बाजू मांडणार, रवींद्र धंगेकर यांची ही माहिती। आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही, अजित पवार यांचा टोला। आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा सल्ला। अजितदादा घायवळवरती बोलले तर समाधान वाटेल, सरकारमध्ये अजित पवारांचं किती ऐकतात याची मला शंका। धंगेकरांचं अजित पवार यांना हे प्रत्युत्तर। गुंड निलेश घायवळच्या अटकेसाठी पासपोर्ट रद्द करा, पुणे पोलिसांची मकोका न्यायालयात मागणी। परदेशात पळून गेलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष मकोका न्यायालयाकडे ही मागणी। मंगलप्रभात लोढांनी त्यांच्या क्लबच्या मैदानामध्ये कबूतरखाना उभारावा, आम्ही तिथे दाणे खाऊ घालायला येऊ। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून राऊतांचा लोढांवरती निशाणा।